नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। स्वराज्य रक्षक चॅनेलच्या सर्व शिवभक्तांचे आणि दुर्गप्रेमींचे आजच्या या विशेष भागात मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक जागा आहेत ज्या आजही शिवकाळातील पराक्रमाची साक्ष देत उभ्या आहेत। आज आपण अशाच एका दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाच्या किल्ल्याचा प्रवास करणार आहोत, जो नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या पट्टा रांगेत दिमाखाने उभा आहे, तो म्हणजे किल्ले औंढागड। हा किल्ला पट्टा किल्ल्याचा जोडकिल्ला म्हणून ओळखला जातो। इतिहास सांगतो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयानंतर परतत होते, तेव्हा त्यांनी पट्टा किल्ल्यावर म्हणजेच विश्रामगडावर मुक्काम केला होता। त्याच काळात या औंढागड किल्ल्याचे महत्त्व देखील स्वराज्यासाठी अनन्यसाधारण होते। गडाची चढण चढताना आपल्याला सह्याद्रीचे अक्राळ विक्राळ रूप पाहायला मिळते। या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील नैसर्गिक सुळके आणि खडकात खोदलेल्या पायऱ्या। या पायऱ्यांवरून चढताना आपल्या पूर्वजांनी हा गड कसा सर केला असेल आणि स्वराज्यासाठी किती कष्ट उपसले असतील याची जाणीव आपल्याला पदोपदी होत राहते। गडावर पोहोचल्यानंतर आपल्याला प्राचीन पाण्याचे टाके पाहायला मिळतात, जे आजही गडावरील पाण्याची गरज भागवतात। गडाचा माथ्यावरचा भाग तसा आटोपशीर असला तरी इथून दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते। एका बाजूला कळसुबाईची रांग तर दुसऱ्या बाजूला अलंग, मदन, कुलंग यांसारखे बलाढ्य किल्ले आपल्याला दर्शन देतात। पावसाळ्यात तर हा गड ढगांच्या दुलईत पूर्णपणे हरवून जातो आणि इथली शांतता मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते। औंढागड म्हणजे केवळ दगडधोंड्यांचा डोंगर नसून तो आपल्या देदीप्यमान इतिहासाचा एक जिवंत वारसा आहे। हा वारसा अनुभवणे आणि तो जपून ठेवणे हीच आपल्या राजांना खरी आदरांजली ठरेल। मित्रांनो, स्वराज्याचा हा जाज्वल्य इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आणि औंढागडची ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा। जर तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनला नसाल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।